Hi friends, welcome to all of you and have a nice day. Friends, in today's session we are going to study about a spherical mirror. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईट या चॅप्टर मधील मिरर रिलेटेड काही कन्सेप्ट स्टडी केल्या. ते म्हणजे रिफ्लेक्शन ऑफ लाईट काय असतं ते अभ्यासलं. तसेच आपण प्लेन मिरर व इमेजेस फॉर्म बाय प्लेन मिररच्या संदर्भात इन्फॉर्मेशन घेतली. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्पेरिकल मिरर या टॉपिकला कॉन्सन्ट्रेट करणार आहोत. सो लेट्स स्टडी अबाउट द स्पेरिकल मिरर. स्पेरिकल मिररच्या संदर्भात आपल्याला इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. मित्र, जेव्हा तुम्ही एखाद्या फन फेअरमध्ये जातात किंवा लॉफिंग चेंबरमध्ये जातात त्यावेळेस तुम्हाला तुमचे चेहरे असे आहेत त्यापेक्षा वेगळे दिसतात त्या आरशांमध्ये. असं का होतं? You see the distorted images of your faces in that mirrors because they are not a normal mirror, they are not a plain mirror, they are a spherical mirror. तर ते स्पेरिकल मिरर असल्यामुळे आपल्याला तशा इमेजेस दिसतात. मग स्पेरिकल मिरर नेमका कशापासून तयार होतो आणि तो कसा असतो त्याच्या संदर्भात आपण इन्फॉर्मेशन घेणार आहोत. पहा, जर एखादा असा हॉलो स्फिअर असेल ग्लासचा आणि हा ग्लासचा हॉलो स्फिअर जर कट केला गेला तर त्याच्यामुळे त्याचे दोन भाग होतात आणि हा जो भाग असतो हॉलो स्फिअर पासून कट केलेला याचा इनर साइड जर कोटेड केली तर इनर साइड रिफ्लेक्टिंग झाल्यामुळे याच्यापासून तयार होणारा जो मिरर असतो तो असतो कॉन्केव्ह मिरर. आणि याची जर आउटर साइड रिफ्लेक्टिंग झाली तर त्यापासून फॉर्म होणारा जो मिरर असतो तो असतो कॉन्व्हेक्स मिरर. तर तुम्हाला लक्षात आलं असेल की स्पेरिकल मिरर इज अ पार्ट ऑफ हॉलो ग्लास स्फिअर. स्पेरिकल मिरर हा हॉलो ग्लास स्फिअरचा पार्ट असतो आणि ते दोन प्रकारचे असू शकतात. जर इनर साइड रिफ्लेक्टिंग असेल तर कॉन्केव्ह मिरर आणि आउटर साइड रिफ्लेक्टिंग असेल तर कॉन्व्हेक्स मिरर. सो लेट्स स्टडी द स्पेरिकल मिरर इन डिटेल. तर पहा, स्पेरिकल मिरर चा पहिला प्रकार आहे कॉन्केव्ह मिरर. पहिला प्रकार आहे कॉन्केव्ह मिरर. व्हॉट इज द कॉन्केव्ह मिरर? इफ the inner side of spherical mirror is reflecting then it is called as concave mirror. लक्षात घ्या, when inner side or surface of spherical mirror is reflecting then it is called concave mirror. जर मिररची इनर साइड रिफ्लेक्टिंग असेल तर त्याला आपण कॉन्केव्ह मिरर असं म्हणतो. कॉन्केव्ह मिररलाच कॉन्व्हर्जिंग मिरर असं सुद्धा म्हटलं जातं. त्याचं रिझन काय आहे तर कॉन्केव्ह मिररमध्ये लाईट रेज इन्सिडेंट झाल्यानंतर जेव्हा रिफ्लेक्ट होतात तेव्हा ते रिफ्लेक्शन आफ्टर रिफ्लेक्शन वन सिंगल पॉइंटमध्ये इन फ्रंट ऑफ कॉन्केव्ह मिरर कॉन्व्हर्ज होतात, एकत्रित येतात आणि म्हणून त्याला कॉन्व्हर्जिंग मिरर असं सुद्धा म्हटलं जातं. नेक्स्ट जी टाईप आहे स्पेरिकल मिररचा सेकंड प्रकार तो आहे कॉन्व्हेक्स मिरर. तर कॉन्व्हेक्स मिरर म्हणजे काय लक्षात घ्या. कॉन्व्हेक्स मिरर केव्हा तयार होतो? when outer side of spherical mirror is reflecting then it is called कॉन्व्हेक्स मिरर. तर त्यावेळेस त्याला कॉन्व्हेक्स मिरर असं म्हटलं जातं. लक्षात घ्या, कॉन्व्हेक्स मिररलाच डायव्हर्जिंग मिरर असं पण म्हटलं जातं कारण कॉन्व्हेक्स मिररच्या बिहाइंड एक पर्टिक्युलर पॉइंट असा असतो तिथून लाईट रेज हे डायव्हर्स झाल्याचं आपल्याला अपीयर होतं आणि सो
याला डायव्हर्जिंग मिरर म्हणतात आणि कॉन्केव्ह मिररला कॉन्व्हर्जिंग मिरर म्हणतात. ऍक्च्युअली तुम्ही जर कॉन्केव्ह आणि कॉन्वेव्ह कम्पेअर करायचं झालं तर जो स्पून असतो चमचा, त्याची जर तो खोलगट भाग जो असतो चमच्याचा तो जर तुम्ही लक्षात घेतला, तो जर रिफ्लेक्टिंग असेल तर तो कॉन्केव्ह मिरर सारखा काम करतो आणि जी आउटर साइड असते चमच्याची स्पूनची तिच्यातून तुम्ही जे पाहतात तिच्यातून होणारं जे रिफ्लेक्शन असतं ते लाईक अ कॉन्व्हेक्स मिररच असतं. सो फ्रेंड या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं असेल की जो खोलगट भाग असतो तो जर रिफ्लेक्टिंग असेल, असा खोलगट भाग जर रिफ्लेक्टिंग असेल तर तो कॉन्केव्ह मिरर असतो आणि जो कॉन्व्हेक्स पार्ट असतो म्हणजे बहिर्वक्र पार्ट जो असतो तो जर रिफ्लेक्टिंग असेल तर त्याला आपण कॉन्व्हेक्स मिरर असं म्हणतो. आता आपल्याला या दोन्ही संकल्पना लक्षात आलेल्या आहेत, पण आता मिररला रिलेटेड काही महत्वाच्या टर्मिनॉलॉजीज आहेत, कन्सेप्ट आहेत मिररला रिलेटेड असणाऱ्या, त्या कन्सेप्टचा आपण आता स्टडी करणार आहोत. टर्म्स रिलेटेड टू spherical mirror. Friends, to study the terms related to spherical mirror, it is important to observe the figure on blackboard. विद्यार्थी मित्रांनो, ब्लॅकबोर्ड वरील फिगरचं निरीक्षण केल्यावर तुम्हाला लक्षात येईल की हा जो स्फेरिकल मिरर आहे त्याचं सेंटर या ठिकाणी सी ने डिनोट केलेलं आहे, ज्याला आपण सेंटर ऑफ कर्वेचर असं म्हणतो. सो फर्स्ट टर्म आहे रिलेटेड टू स्फेरिकल मिरर, ती म्हणजे सेंटर ऑफ कर्वेचर. तर सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे नेमकं काय लक्षात घ्या. The center of hollow sphere of which mirror is a part is called as center of curvature. हा स्फेरिकल मिरर ज्या हॉलो स्पियर ग्लास स्पियर्स पासून बनलेला असतो त्याच्या सेंटरलाच याचा सेंटर ऑफ कर्वेचर असं म्हणतात. सो सी इज कॉल्ड सेंटर ऑफ कर्वेचर ऑफ अ स्फेरिकल मिरर. अंडरस्टँड. नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपली दुसरी, ती आहे रेडियस ऑफ कर्वेचर. रेडियस ऑफ कर्वेचर. फ्रेंड्स या ठिकाणी लक्षात घेतलं तर तुम्हाला कळेल की द डिस्टन्स फ्रॉम, आपण सर्कलच्या सेंटरच्या बाबतीत स्टडी केलेला आहे की सेंटर ऑफ सर्कल जे असतं ते एक फिक्स पॉइंट असतं आणि त्यापासून कोणत्याही पॉइंट पर्यंतचं डिस्टन्स सर्कलवर येईल त्याला आपण रेडियस ऑफ सर्कल असं म्हणतो. त्याचप्रमाणे इथे तुम्हाला लक्षात येईल की डिस्टन्स ऑफ पेरिफेरी फ्रॉम द सेंटर इज कॉल्ड रेडियस ऑफ कर्वेचर. सो हियर द डिस्टन्स फ्रॉम सेंटर ऑफ कर्वेचर टू एनी पॉइंट ऑन मिरर, that is the distance CA, distance CP are called radius of curvature. So there are here in the figure two radius of curvatures, CA and CP are the radius of curvature. या ठिकाणी हे दोन पॉइंट तुम्हाला लक्षात येतील आणि सेंटर ऑफ कर्वेचर कोणते आहे तर C and radius of curvature CA and CP. आपल्याला माहिती आहे की सर्कल हॅज इन्युमरेबल रेडियस, दॅट इज इन्फायनाइट नंबर ऑफ रेडियस. सर्कलला इन्फायनाइट रेडियस असतात, त्याप्रमाणे आपण इथे इन्फायनाइट रेडियस ऑफ कर्वेचर दाखवू शकतो स्फेरिकल मिररच्या बाबतीत. नेक्स्ट कन्सेप्ट आहे पोल. पोल म्हणजे काय, जसं सेंटर ऑफ कर्वेचर इज द सेंटर ऑफ स्फियर ऑफ विच मिरर इज पार्ट, त्याच पद्धतीने पोल म्हणजे काय, जो रिफ्लेक्टिंग सरफेस असतो त्या रिफ्लेक्टिंग सरफेसचं सेंटर जे असतं त्याला आपण पोल असं म्हणतो. म्हणजे मिररचं रिफ्लेक्टिंग सरफेस, मिरर जो असतो त्याचं सेंटर जे असतं त्याला आपण पोल असं म्हणतो. सो पोल इज द सेंटर ऑफ रिफ्लेक्टिंग सरफेस ऑफ मिरर. लक्षात की मिरर हा जो मिररचा रिफ्लेक्टिंग सरफेसचा सेंटर पार्ट असतो त्याला आपण पोल असं म्हणतो. नेक्स्ट कन्सेप्ट आहे फोर्थ, ती म्हणजे प्रिन्सिपल ऍक्सिस. आता प्रिन्सिपल ऍक्सिस म्हणजे काय लक्षात घ्या. प्रिन्सिपल ऍक्सिस
An imaginary line which is passing through the center of curvature and pole of the mirror is called as principal axis. So या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल MP किंवा PM हा जो आहे तो या स्फेरिकल मिररचा प्रिन्सिपल ॲक्सिस आहे, जो सेंटर ऑफ कर्वेचर अँड पोल मधून जाणारी इमॅजिनरी लाईन काल्पनिक रेषा तिला आपण प्रिन्सिपल ॲक्सिस असं म्हणतो. नेक्स्ट कन्सेप्ट आहे या ठिकाणी आपली ती म्हणजे प्रिन्सिपल फोकस. ही कन्सेप्ट आहे प्रिन्सिपल फोकस किंवा याला आपण असं फोकस असं सुद्धा म्हणतो. आता प्रिन्सिपल फोकस कॉन्केव्ह मिररच्या बाबतीत आणि कॉन्व्हेक्स मिररच्या बाबतीत दोन्हींसाठी भिन्न आहे. कॉन्केव्ह मिररच्या बाबतीत कसं असेल लक्षात घ्या, जेव्हा रेज पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस, या प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असणारे रेज जेव्हा या ठिकाणी कशावर इन्सिडेंट होतात, मिररवर इन्सिडेंट होतात, कॉन्केव्ह मिररवर, त्यावेळेस ते आफ्टर रिफ्लेक्शन दे आर पासिंग थ्रू अ सिंगल पॉइंट, मीन्स दे आर कन्वर्ज ॲट सिंगल पॉइंट आफ्टर रिफ्लेक्शन अँड दॅट पॉइंट इज कॉल्ड ॲज फोकस. प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असणारे रेज जेव्हा मिररवर इन्सिडेंट होतात तेव्हा कॉन्केव्ह मिररवर रिफ्लेक्ट होऊन ते एका सिंगल पॉइंटला एकत्रित येतात, कॉन्व्हर्ज होतात, मीट होतात, त्या पॉइंटला आपण प्रिन्सिपल फोकस असं म्हणतो. कॉन्केव्ह मिररच्या बाबतीत हा प्रिन्सिपल फोकस इन फ्रंट ऑफ मिरर असतो, तर कॉन्व्हेक्सच्या बाबतीत बिहाइंड द मिरर असतो. कॉन्व्हेक्स मिररच्या बाबतीत बिहाइंड द मिरर असा एक पर्टिक्युलर पॉइंट असतो की ज्या पॉइंट पासून लाईट रेज जे असतात ते आपल्याला डायव्हर्स झाल्याचे अपीयर होतात, त्या पॉइंटला आपण प्रिन्सिपल फोकस ऑफ कॉन्व्हेक्स मिरर असं म्हणतो. या ठिकाणी कॉन्केव्ह मिररचा प्रिन्सिपल फोकस तुम्हाला दाखवलेला आहे. नंतरची जी कन्सेप्ट आहे प्रिन्सिपल फोकस नंतरची फिक्स कन्सेप्ट ती आहे फोकल लेंथ. फोकल लेंथ, तेव्हा फोकल लेंथच्या बाबतीत असं आहे की द डिस्टन्स बिटवीन पोल अँड प्रिन्सिपल फोकस इज कॉल्ड फोकल लेंथ. प्रिन्सिपल फोकस जो असतो तो आणि पोल यांच्यामधील जे डिस्टन्स असतं त्याला आपण फोकल लेंथ असं म्हणतो. तर आकृतीमध्ये PF हे जे डिस्टन्स आहे किंवा FP हे डिस्टन्स आहे याला आपण फोकल लेंथ असं म्हणतो. जी फोकल लेंथ असते म्हणजे PF हे जे डिस्टन्स आहे हे रेडियस ऑफ कर्वेचरच्या निम्मे असतं, हाफ असतं. म्हणजे आपण या ठिकाणी फोकल लेंथच्या बाबतीत असं म्हणू शकतो, फोकल लेंथ आपण स्मॉल f ने डिनोट करतो and focal length is half of the distance of radius of curvature. So f is equal to r by 2 असंही आपण या ठिकाणी म्हणू शकतो. कॉन्केव्ह लेन्सच्या बाबतीत त्याची फोकल लेंथ ही त्याच्या रेडियस ऑफ कर्वेचरच्या निम्मे असते. फोकल लेंथ इज हाफ ऑफ इट्स रेडियस ऑफ कर्वेचर. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आज आपण स्पेरिकल मिरर त्याच्या टाइप्स म्हणजे कॉन्केव्ह मिरर, कॉन्व्हेक्स मिरर आणि टर्म्स रिलेटेड टू स्पेरिकल मिररचा स्टडी केलेला आहे. टर्म्स रिलेटेड टू स्पेरिकल मिरर 6 टर्मिनॉलॉजीज आपण या ठिकाणी स्टडी केल्या. त्या म्हणजे सेंटर ऑफ कर्वेचर, रेडियस ऑफ कर्वेचर, पोल, प्रिन्सिपल ॲक्सिस, प्रिन्सिपल फोकस अँड फोकल लेंथ. रिफ्लेक्शन ऑफ लाईट स्टडी करत असताना मिरर रिलेटेड ह्या कन्सेप्ट ज्या आहेत या आपल्याला लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, आजचं लेक्चर या ठिकाणी थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरला, पुढची कन्सेप्ट घेऊ. सो फ्रेंड्स, ओके. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरला. धन्यवाद.